हाय, गुड मॉर्निंग. मी झाडू मारत होती. आमचं मांजर मध्ये मध्ये करत होतं. त्याला पाणी पाहिजे होतं. मग लई सतत होतं. त्याच्यामुळे आता मी बॅडरूममध्ये आलेली, बाळ झोपलेले आहे. तर इकडे बघा, आता सकाळचं 7 वाजलेले आहेत. लवकर उठावं लागते बाळासाठी, कारण लवकर उठलं तरच काम होतं, नाही तर बाळ काहीच काम करून देत नाही. नंतर मग त्याच्या कशीच बसावं लागतं. तिथून हल्लं तर रडतो नुसतं, त्याच्यासमोरच राहायला पाहिजे. आता देवपूजा करत आहे मी. देवपूजा करून झाली. आता डोसाची तयारी चाललेली आहे माझी. म्हणजे मी बटाट्याची भाजी केली आता पहिला, नंतर डोसा करणार आहे मी तिथे. बटाट्याची भाजी जरा हे करून नंतर डोसा करून हे करणार आहे मी. आता हे कपडे धुवायले तर, कारण थंडी आहे इथे भरपूर गावाला. आमच्या थंडीचं म्हणजे थंडपणे हात घातलं तर बाळाला सर्दी होते. नंतर यांनी कपडे धुवायला लागले तर हे कपडे धुता तर कॉमेडी करायला लागले. ते काय कॉमेडी करत येतं. आता इथं डोसा चालला आहे माझा. डोसा चांगला काही झाला नाही माझा, तुटला तेवढं चिपकायला लागलं, म्हणून असा डोसा झाला बघा माझा. मला म्हणजे याचं मूडच खराब झाला माझा डोसा असं झाल्यामुळं. बघू आता दुसरा ट्राय करते. चांगला झाला ठीक आहे, नंतर मग बघू काय कसं काय. ह्यांनी सगळा तवा घासून सगळ्या तव्याची वाट लावली यांनी. आता ह्यांनी बोले की मी करतो बघू ट्राय. आता हे ट्राय करायला लागले डोसा. बघू आता ह्यांच्याशीने किती चांगला होतो डोसा. बघू आता ते ब्रशनी सगळं साईडला पडत जातं, तिकडं मध्येच त्यांचं लागलेलं आहे ते. तर ह्यांनी पण होते की नाही काय माहिती आहे. पण ह्यांनी सगळं डोसा चिपकूनच हे केलं. ह्यांनी तसं 4 तुकडे करून टाकले डोशाचे, म्हणजे तोडायची पण कष्ट लागणार नाही डोसा. असं त्यांनी डोसा बनवला आहे. छान बनवला आहे डोसा, एकदम फर्स्ट क्लास केलेला आहे डोसा यांनी. मला हसायला पण येत होतं डोसा, पण छान झाले डोसा, एकदम फर्स्ट क्लास झाला आहे. नंतर मग मीच जरा म्हणलं मीच करावं म्हणून डोसा मीच करावं म्हणून ह्यांना मुलं बघू आता एक वेळेस ट्राय झाला आहे, कारण ह्यांनी खूप म्हणजे तव्याची वाट लावलेली आहे घासून. चांगला झाला आहे डोसा. बघू आता मी आता हा डोसा मी केलेला आहे, खूप ह्याने केलेलं आहे, तेल जरा जास्त लावलं आहे. बघू आता हा पण डोसा चांगला झाला आहे. तर हे मांजराला औषध पाजायला आलतो, कारण त्याला बरं वाटत नव्हतं, ओरडायला लागला होतं, मग त्याला औषध पाजायला म्हणून त्याने काय औषध पिलेलं, सगळं औषध थुकून दिलं. त्याने नख लागला त्याचं हाताला. आता आम्ही नाश्ता करायला बसलोय. बघू आता डोसा कसं दाखवलं आहे. डोसा बघा आमचा छान झाला आहे म्हणून डोसा मस्त एकदम फर्स्ट क्लास झाला आहे डोसा आमचा. म्हणजे तुकडे करायची गरज नाही लागणार, डायरेक्ट तुकडे करूनच त्यांनी डोसा केलेला आहे मस्तपैकी. आता बटाट्याची भाजी पण केली आहे, चटणी पण केली आहे. हे म्हणतात मला चटणी दे म्हणून मी आता चटणी द्यायला चालली होती. चटणी पण केली आहे, बटाट्याची भाजी पण केली आहे. कसं झालं आहे कोणास ठाऊक. या तुम्ही पण नाश्ता करायला, आम्ही पण नाश्ता करतो. बघू आता काय करतात ते, कसं झालं आहे कोणास ठाऊक. चटणी दाखवायला ते नाश्ता आमचा. पण यावेळेस माझा डोसा, माझा प्रत्येक वेळेस छान होतो डोसा, पण यावेळेस काय झालं कोणास ठाऊक डोसाच माझा चांगला झाला नाही. माझा पण मूड खराब झाला, मला पण काय इंटरेस्ट राहिला नाही. चांगला झाला तर चांगला वाटतं डोसा, चांगला डोसा झाला तर चांगलं वाटतं, मनाला पण छान वाटतं. मी ह्यांना विचारते की कसं झालं सांगा, हे म्हणते मला खाऊन तरी दे. म्हणताना विचारलं तर हे म्हणजे चांगला झाला आहे डोसा म्हणून. म्हणजे बटाट्याची भाजी छान झाली, डोसा तर काही चांगलं झालंच नाही आहे. डोसाला तर काय नावच नको द्यायला. एकदम मस्त झालं आहे डोसा, छान झालं आहे. हे मोठं चाकून खायला तर कॉमेडी करायला तर डोसा परत हे दाखवायला लागले तर की मी बनवलं आहे म्हणून डोसा. हा तुकडे केलेला डोसा मी बनवलेला आहे बघा किती